तांत्रिक बिघाडामुळे अंधेरी दहिसर मेट्रो सेवा विस्कळीत झालेली आहे। मांडपेश्वर स्थानकात मेट्रो 10 मिनिटांपासून थांबलेली आहे। ऐन पावसामध्ये कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचा खोळंबा झालाय। दहिसर जवळ मेट्रोची तार तुटल्याची प्राथमिक माहिती आहे। मेट्रो प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। तांत्रिक बिघाडामुळे अंधेरी दहिसर मेट्रो सेवा विस्कळीत झालेली असून मांडपेश्वर मेट्रो स्थानकात एक मेट्रो गेल्या 10 मिनिटांपासून थांबलेली आहे। त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झालाय। दरम्यान दहिसर येथे मेट्रोची वीज वाहक तार सुटल्यानं प्राथमिक माहिती समोर येते। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन आपल्या सोबत आहेत। मल्लिकार्जुन, किती वेळ साधारणपणे झालेला आहे तार तुटल्याला आणि तांत्रिक बिघाड कधीपर्यंत दुरुस्त होणार आहे, काय कळतंय? हो, गेल्या 3 दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने अनेक सकाळ भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली, तर लोक मेट्रोने प्रवास करायला सुरुवात झालेली आहे। ज्याप्रमाणे मेट्रोमध्ये जे लोकांची गर्दी आता वाढलेली आहे, तिकडे अंधेरीचे जे मंडपेश्वर दहिसरच्या दिशेने जाणारे जे मार्ग आहे, त्या मार्गावर वायर तुटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली। गेल्या अर्धा तासापासून आता जी मेट्रो स्टेशनवर जे गाडी आहे ते मध्येच थांबलेली आहे। मात्र प्रवाशांना याचा हाल लय मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे। सकाळचे जे लोक आहेत, जे कामाला जाणारे लोक आहेत, त्यांना याचा मोठा संताप आता व्यक्त करायला सुरुवात झालेली आहे नागरिकांकडून, की सकाळचे जे पहाटे उठून जे आम्ही कामाला जाणारे लोक आहेत, त्यांना याचा जे संताप व्यक्त होत आहे त्यांच्याकडून, की जे लोकल मेट्रो स्टेशन आहे, लोकल स्टेशनवरून हे त्रास सहन करावा लागतो म्हणून मेट्रोचा प्रवास करतो, मात्र मेट्रोकडून ही काही सोय होत नाहीये। गेल्या अर्धा तासापासून लोक याच्यामध्ये नागरिक आपला संताप व्यक्त करत आहेत। मल्लिकार्जुन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अंधेरी दहिसर मेट्रो सेवा विस्कळीत झालेली आहे आणि मेट्रो प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। तांत्रिक बिघाडामुळे अंधेरी दहिसर मेट्रो सेवा विस्कळीत झाल्याचं कळतंय। मल्लिकार्जुन, धन्यवाद।